चला मैत्रिणींनो नमस्कार. तर मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला आम्ही निघालो बिर्ला मंदिरला. भाऊ आलाय, त्याला बी घेऊन जावं म्हणलं, जा येणं होत नाही, सकाळी चाललाय लगेच. तर म्हणलं आजच्या दिवस थांबून घेतलंय, बळच त्याला जाणार होता आजच, थांब म्हणलं. मग थांबलाय. तर आता आबाळ आलंय, पण बघू जसं होईल तसं जायचं, येणं होत नाही पुन्हा. हां तर निघालो. ए पिल्या आण पिलू, कुलूप आण. अगं बंद आहे ग, आण ना कुलूप तर आण. अगं दे ग कुलूप, आण इकडं. हो असल तर का, असलं तर हां लाव, कुलूप लाव. त्याच्यात म्हणलं बघा आमचं कुलूप लावायचं. नाही लावते, लाव. सगळं छाटून टाकते. बरोबर लाव. चल चला अगोदर जायचं आहे आमच्या आंटीकडं, जाऊबाईकडं. त्यांचा बी भाऊजाई आले तर त्यांना बी घ्यायचं आहे आणि सगळेच चाललो. चला. दरवेळेस पाऊस रात्री पौर्णिमाला आला तेव्हा बी पाऊस होता 4 दिवस. आता 1 दिवस आलाय तरी पण पाऊस. घराच्या बाहेर निघाला ती पाऊस चालू झाला. तर आम्ही निघालो ते बिर्ला मंदिरला. ही आमच्या जाऊबाईची भाची आणि ती त्यांची भाऊजाई आहे. हे आपला बाळू. निघालो आता इथून बरंच तरी लांब येईल हे बिर्ला मंदिर. वरी चाललो तर आम्ही मंदिराच्या मध्ये वरीपर्यंत फोन नेऊ देत नाहीत. आता इथंच खाली काउंटर आहे, तिथं फोन सगळं जमा करावं लागते, चप्पल जमा करायचे, फोन आपल्या पर्स वगैरे काहीच नेऊ देत. तर हे आपलं बिर्ला मंदिर बघा. बाळू करू लागला, शूट करू लागला त्यानं पूर्ण मंदिर असं. हे बाहेरचं मग वरी मध्ये गेलं ना तर खूप मस्त आहे. ताईंनो कधी हैदराबादला आला तर अवश्य बघा बिर्ला मंदिर, खूप मस्त आहे. वरून पूर्ण हैदराबाद सिटी दिसतीये, इतकं सुंदर आहे. समोरच वर गेल्याच्या नंतर त्याच्या समोर असं मंत्रालय आहे. तर मस्त असं छान वाटलं बाहेर. मग आमच्या जाऊबाई ती भाऊजाई, आम्ही त्यांची भाची बसलो. थोडासा नाश्ता वगैरे समोसे काहीतरी घेतले नाश्त्याला लेकरांनी, ते खाल्लात बसलो. तिथं भरपूर असे मराठी लोक आले, त्यांची भाऊजाई आम्ही त्यांची भाची बसलो, थोड्याशा गप्पा मारल्या, छान वाटलं. आंटीला चला म्हणलं, आंटी नको म्हणल्या. मग आम्ही आमचंच गेलो. आंटीला काम होतं थोडंसं, मग म्हणलं ह्यांचं येणं होत नाही, एवढं लांबून आलेले इथं त्यांची भाऊजाई ते बी. आम्ही मस्त मग लेकरांनी बिर्ला मंदिर इथं आलो, फिरलो मस्त. असं हे पहा छान, भरपूर गर्दी असते इथं. तर चला घरी आलोत, 5:30 वाजले. अर्धा स्वयंपाक केलेला होता, अर्धा स्वयंपाक केला, जेवण केले. आत्ता जेवण झाले. तिथंच खायचं होतं, पण पाऊस एवढा होता की बघायचंच काम नाही. आम्ही गाडीत बसलोत की पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे म्हणलं आता नको, घरी येऊनच जेवण वगैरे केले. मग तिथे थांबले आंटीकडं, मी डायरेक्ट आली इकडं. दोघांनी बी जेवण केले. ते बसलाय फोन बघत आता बाळू. तर चला. काल लाईट गेली, ती 10ला गेलेली, सकाळी 9ला गेलेली, रात्री आली या 10 वाजता. आता वाटलं लाईट जाते काय की, पण नाही गेली. बसते आता. थोडंसं थकलोत, खूप लांब होतं. जाऊन आलोत, जाणार आहे उद्या त्यानं, म्हणून म्हणलं मग आज घरी तर यावं जाऊन कुठंतरी आपलं. त्याच्यामुळे मग जाऊन आलोत. तर चला स्वयंपाक आता रात्री काय करावं विचार चालू आहे. आत्ता जेवणं झालेत, कारण आम्ही दोघं जेवलोत ना. आता सोनं होते, येईल संध्याकाळी, बघता येईल काहीतरी करावं लागेल स्वयंपाक. आबाळ तर भरपूर आले, असा पाऊस येणार आहे ना बघा. असं कधी होतं का की दिवाळीमध्ये पाऊस किंवा आबाळ असं नव्हतं, पण आता वेगळंच काहीतरी विचित्र. रांगोळ काढलेली राहीना ना, लेकरांना फटाकड्या वाजवता येईना, असं झाले. रात्री आला म्हणलं फटाकड्या वाजवतेला लेकरांसोबत ते सगळे, पण पाऊस एवढा होता की बाहेरच येता आलं नाही आहे. तर फटाकड्या कशाच्या वाजवतात त्याच्यामुळं. तर चला, कसा वाटला माझा व्हिडिओ, माझे रक्षाबंधन कसं वाटलं, तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. आणि आपले व्हिडिओ असेच येत राहतील. तर मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. तर चला, मी व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.